अभिमान नित्य नवा तया माझी. पण हे फक्त आपण म्हणायचंय, आपल्याला तो अधिकार अजिबात नाही. जेवढं गायन जास्त येईल, जेवढं वादन जास्त येईल, जेवढा अभ्यास जास्त होईल, तेवढा आमच्याकडे काय आहे? काय आहे दादा? अभिमान आहे. शुद्ध भाषेमध्ये अहंकार म्हणतात आणि इंग्लिश मध्ये त्याला इगो म्हणतात. इगो. जोपर्यंत इगो जात नाही माणसाचा, तोपर्यंत मनुष्य आयुष्यामध्ये सुखी होऊ शकत नाही. माऊली ज्ञानोबा काय म्हणतात? हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जने जाणितले तोची सुटला गा. मी परमार्थिक क्षेत्रातलं सांगितलं. व्यवहारिक क्षेत्रातील व्यक्तींना इगो नाही का? अहंकार नाही का? खूपच आहे हो. 3 मुलं आहेत, 3 मुलांचे 3 बंगले आहेत, 25 एकर शेती आहे, 50 गडी आहेत. हा काय? इगोच आहे. हा अहंकार आहे. आणि हा अहंकार, अहम, संस्कृत मध्ये सांगायचं झालं तर याला अहम म्हणतात. हा अहम जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मनुष्य सुखी होऊ शकत नाही, तोपर्यंत मनुष्य श्रेष्ठ सुद्धा होऊ शकत नाही. तुम्ही त्या दिवशी खरे श्रेष्ठ व्हाल ज्या दिवशी समोरच्या व्यक्तीने शिव्या दिलेल्या सुद्धा, समोरच्या व्यक्तीने शिव्या दिलेल्या सुद्धा तुम्ही ऐकू शकाल. त्या दिवशी खरे तुम्ही श्रेष्ठ. अंगार गेला ज्याचा अहंकार गेला तोच कोण आहे हो? तोच देव आहे. नामदेव काय विनवणी करतात, देवाला विनवणी करतात की देवा किमान कमीत कमी माझ्या भक्ताला तरी तू अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नको. अहंकाराचा वारा न लागो माझ्यासा, अहंकाराचा वारा न लागो माझ्यासा, न लागो माझ्यासा, अहंकाराचा वारा न लागो माझ्यासा. माझा विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी,
व्यक्तीला अहंकार झाला, मान्य आहे आम्हाला, पण परमार्थिक व्यक्तीला तरी अहंकार नकोय. आणि हे तुकोबरायांचे अनुभवाचे बोल आहेत. तुकोबराय म्हणतात, माझी कोणी निंदा केली, माझी कोणी पूजा केली, मला कोणी निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. निंदा केली तरी सुख नाही, पूजा केली तरी म्हणजे दोन्हीच्याही पलीकडे जरी जाऊन पोहोचतात. ते खरे कोण? मान अपमान याच्या पलीकडे जो जाऊन पोहोचतो त्याला खरा संत म्हणतात. अहो, शिवबा कासकाच्या बायकोनं तुकोबरायांच्या अंगावरती पाणी टाकलं, उकळतं पाणी टाकलं, तरी सुद्धा त्या बाईला एक शब्द सुद्धा बोलले नाही. तुकोबरायांची काही चूक होती का? अजिबात काहीच चूक नव्हती. फक्त माझा पती रोज ह्या तुका सोबत काय करतोय? भजनाला जातोय. आणि मग याचा कडता काढायचा कसा? म्हणून घरी चहा पाण्यासाठी बोलवलं आणि तुकोबरायांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं. पण तुकोबरायांनी त्या बाईला काही न बोलता धावा कुणाचा केला? जय माझी काया लागला वनवा, जय माझी काया लागला वनवा, लागला वनवा, जय माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बाबा, धावरे केशवा माय बापा, जय माझी काया लागला वनवा, जय माझी काया लागला वनवा, लागला वनवा, जय माझी काया लागला जळो माझी काया लागला ओनवा, धावगे केशवा माय बापा. जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताचा त्यावेळी धावा केला. तुम्ही आम्ही असतो, समोरच्याने आपल्याला शिवी दिली, नुसता समोरचा आगाई म्हटला तर आपण काय म्हणतो? आणि समोरचा अहो म्हणला तर आपण काय म्हणतो? का हो. टीट फॉर टॅट वागायची सवय झाली आपल्याला. पण परमार्थात आलेला मनुष्य लवचिकता घेतो, आणि ज्याच्याकडे लवचिकता तोच खरा संत, आणि तोच टिकतो. तुकोबराय म्हणतात, महापुरामध्ये मोठमोठी झाडं जातात, महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाडे वाजती, तेथे लव्हाडे वाजती, तेथे लव्हाडे, महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाडे वाजती, तेथे लव्हाडे वाजती, तेथे लव्हाडे वाजती. महापुरे झाडे जाती ते तलव्हाळे वाचती. महापुरामध्ये मोठमोठी झाडं वाहून जातात, जातात की नाही? पण लव्हाळे तशीच राहतात का? लव्हाळे तशीच का राहतात? कारण ते झुकतात, वागतात. आपण पण वागायला शिकलं पाहिजे, वागलं पाहिजे. जो नम्र होतो तो जगाला जिंकतो. नम्र झाला भूता, तिने कोणीले आनंदा, हो तिने कोणीले आनंदा, तिने कोणीले आनंदा, नम्र झाला भूता, तिने नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जो वागतो ना तो देवाला जिंकतो. अनंता, अनंता म्हणजे देव, त्या देवाला तो जिंकतो. तुम्ही मला सांगा,
तुम्ही सगळ्यांनी देणार नाहीत, पण तुम्ही सगळ्यांनी मला आता शिव्या दिल्या समजा, आणि मी त्या घेतल्याच नाहीत, मग कुणाला? तुम्ही माझ्या घरी पार्सल पाठवलं, मी ते घेतलंच नाही, पुन्हा वापस कुणाला येणार? कुणाला येणार? ज्याची त्यालाच येणार. म्हणजेच माणसामध्ये ते श्रेष्ठत्व आलं पाहिजे. समोरच्यानी शिव्या दिल्या तरी ऐकून घेण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. त्याला माणसात देव दिसला असं म्हणतात. ज्याला माणसात देव दिसतो. आजकाल झालंय असं, नाथरायांना गाढवात देव दिसला, नामदेवरायांना कुत्र्यात देव दिसला, ज्ञानोबारायांना रेड्यामध्ये देव दिसला, पण आजकाल माणसांना माणसात देव दिसत नाही. परंतु संतांना माणसात देव दिसला, आणि माणसात देव दिसल्यामुळे हे विश्व काय वाटलं त्यांना, आणि हा त्यांचा काय आहे? अनुभव आहे. अभंगाचं प्रथम ऐसा जाता अनुभव, 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 ऐसा जाता विश्वदेव सत्यत्वे. विश्वामध्ये काय वाटतं त्यांना? विश्वामध्ये देव दिसतो, आणि तुम्हा मला पैशामध्ये देव दिसतो. की नाही? झालंय असं. गॉड मेड मॅन. देवानं माणूस बनवला. मॅन मेड मनी. माणसानं पैसा बनवला, आणि मनी मेड मॅन मॅड. पैशानं माणसाला वेडा बनवलं. मनी अँड गॉड नॉट डिफरंट बिटवीन टू. पैसा आणि देव वेगळा नाही. आपण पैशाची सुद्धा, लक्ष्मीची सुद्धा आपण काय करतो? पूजाच करतो. पण जितका देव गरजेचा आहे तितका पैसा सुद्धा गरजेचा आहे. पण जोपर्यंत, हे बघा काय होतं माहितीये का, माणसाकडे जितका जास्त पैसा आला तितका जास्त इगो वाढतो, तितका जास्त काय वाढतो? गर्व वाढतो, अहंकार वाढतो. म्हणून पैसा कमवा. पैसा कमवायचा नाही असं नाही, पैसा कमवा. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. पैशावाल्याला मान्यता आहे. पैशावाल्याचं मूल ढ असलं, अगदी 35% जरी असले, आणि गरीबाच्या मुलाला 95% जरी असले, तरी गरीबाच्या मुलाला इंजिनिअरिंग, डॉक्टरिंगला नंबर लागत नाही, पण पैशावाल्याच्याला लागतो. पैशावाल्याच्याला मान मिळतो. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. पैशावाल्याला मान्यता आहे, तुम्ही पैसा कमवा, पण पैशाच्या पाठीमाग इगो नको, अहंकार नको. जोडोनिया धन, जोडोनिया धन, उत्तम ये भारे. 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 उदास विचारेत कर
धन मिळवावं तुम्ही विठ्ठला जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी धन मिळवाव पण उत्तम व्यवहारातून म्हणजे काळ्या बाजारातून नाही हा. 2 नंबरच्या धंद्यातून नाही हा. धन लोकांकडे नाही असं नाही. अहो लोकांकडे एवढा पैसा आहे की रात्रीच्याला झोप लागत नाही. एवढं सोनं आहे की झोप लागत नाही. हे सांभाळायचं कसं? माणसाकडे जेव्हा पैसा नसतो ना तेव्हा तो सुखाने झोपतो. पण तुमच्या घरात 1,00,000 2 लाख असू द्या, झोप लागते तुम्हाला? असं 50 लाखाचं बंडल असू द्या, झोप लागती बाबा? मग कीर्तनात झोप लागती, नेमकं समोर बसलेल्याला झोप लागती. हो काय असं मागचं तरी झोपलेलं सपत होतं, पण समोरचं झोपलेलं सपतच नाही. आमचं डोकं खटकत. म्हणजे जीव तुडू तुडू गायक लोक आकडत येत. आपण बिंबीच्या देठापासून सांगत समोरच झोपत. 50 लाखाचं बंडल बाबा घरात ठेवलं, झोप लागत नाही? लागणार. कीर्तनात विठ्ठल पैसा कमवा, परंतु किती कमवा की उद्या मेल्यानंतर आपल्या मुलाबाळांनी आपलं विधी करायच्या ऐवजी वकिलाला घेऊन येऊ नये. बघायच वेळेस 10वा सुद्धा होऊ देत नाही. तीच मुलाबाळांची भांडणं चलतीत की नाही बाबा? बापाचा 10वा होऊ देत नाही. इतकं बी नाही कमवायचं, काही गरज नाही इतकी इस्टेट कमवायची. भांडण आपल्या मुलांमध्ये तुम्ही काय लावून देता? भांडण लावून देता. एवढं कमवायचं कशासाठी? पण आयुष्यभर कमवलेल्याचा गर्व पण आपल्या सोबत असतो. धन संपत्तीचा गर्व आपल्याला होईल यात नवल नाही. एकदा लक्ष्मी मातेला सुद्धा पैशाचा गर्व झाला. लक्ष्मी माता भगवंताला म्हणते मी श्रेष्ठ आहे. माझे लोक पूजा करतात, मी श्रेष्ठ आहे. भगवंत म्हणाले तू श्रेष्ठ आहे तर सिद्ध करून दाखव. हे बघा पैसा जवळ आला की गर्व होतो. लक्ष्मी मातेला सुद्धा धनाचा काय झाला? गर्व झाला. आणि ज्याला गर्व झाला तो जवळ जरी आला तर देव डोळे झाकितो. कशाचाही गर्व असू द्या, गायनाचा, वादनाचा, कीर्तनाचा, संपत्तीचा, सत्तेचा, बायकोचा, बैलाचा, संपत्तीचा, कशाचाही गर्व असू द्या, तो मंदिरात जरी गेला ना तर तो देवाला मान्य नाही. तो मंदिरात जरी गेला तर देव डोळे झाकितो. लक्ष्मी जेव्हा भगवंताच्या पाया पडते ना तर भगवंत डोळे झाकून घेतात. भगवंताला सहन होत नाही लक्ष्मीचाही गो.
लक्ष्मीला इगो झाला, मी श्रेष्ठ आहे. भगवंत म्हणाले तू श्रेष्ठ आहे तर मला सिद्ध करून दाखव. आत्ता सिद्ध करून दाखवते म्हणली. हे मेलेलं प्रेत चाललेलं होतं. मेलेल्या प्रेतावरती लक्ष्मी मातेनं नोटांचा वर्षाव चालू केला. आता मेलेल्या प्रेतावरती 500च्या नोटा, 2000चे बंडल पडू लागल्याच्या नंतर ज्या प्रेताला जे मड उचलण्यासाठी जे लोक असतात खांदेकरी, त्या खांदेकरींनी सुद्धा प्रेत खाली ठेवलं. जिकडं नोटा पडतील तिकडं. अहो 80 वर्षाची वयस्कर म्हातारी होती, आरडत होती, बोंबलत होती, बाब्या गेला कसा, आता चांगला होता ना, गेला कसा. पण जेव्हा 500च्या नोटा पडू लागल्या ना, तर 80 वर्षाचे म्हातारे, 90 वर्षाचे म्हातारे कशाच्या मागं पडू लागले बाबा? नोटाच्या मागं. त्या लक्ष्मी मातेनं प्रेत इकडं ठेवलं, नोटा असं प्रेत इकडं चाललं होतं आणि नोटा उलट्या बाजूने चालू केल्या. तिकडं प्रेत मसन वाट इकडं आणि नोटा कुणीकडं. मग लोक प्रेता मागं जातील का नोटा मागं? हे नोटा मागं लोक. लक्ष्मी माता म्हणली आतापर्यंत जे लोक आरडत होते ते लोक नोटाच्या मागं धावतेत. बघितला का माझा प्रताप? आहे का नाही मी श्रेष्ठ? आता भगवान विष्णूंनी दिलेलं उत्तर हे खूप छान आहे आणि ते घेऊन जाण्यासारखं आहे. कीर्तनात नाही काही नेता आलं तरी चालेल, पण हे उत्तर तुम्ही सोबत घेऊन जा. भगवान विष्णू लक्ष्मी मातेला म्हणतात, मी तुम्हालाही प्रश्न विचारते की भगवान विष्णू लक्ष्मी मातेला म्हणतात ते मेलेलं प्रेत, सगळे लोक नोटा मागं धावत होती, पण ती मेलेलं प्रेत नोटा मागं का नाही पळालं? बोला तुम्ही. आता मग अशी तुम्ही म्हणले होते ना पैसा पण देवा इतकंच महत्वाचं आहे. बोला तुम्ही, ते मेलेलं प्रेत नोटा मागं का नाही धावलं? येतंय कुणाला उत्तर? मेलेलं प्रेत नोटा मागं का धावत नव्हतं? त्याच्यातला राम निघून गेला होता. काय नव्हतं त्याच्यात? मग लक्ष्मीला महत्व कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्या देहात राम आहे तोपर्यंत लक्ष्मीला महत्व. देहातला राम निघून गेला, लक्ष्मीला काय किंमत आहे? अहो किती बी तुम्ही कमवा, तुम्ही गेले ना, तुम्हाला भेटायला येणारे लोक म्हणतात बॉडी कुठपर्यंत आली. ज्या नावासाठी तुम्ही आयुष्यभर तरसत होते, हे आपलं नाव घ्यायला 1 तास लागतो. आपलं नाव उभ्या महाराष्ट्रात गाजलंय. अहो आपण गेलो ना, आपल्याला त्या नावाने सुद्धा हाक मारत नाही, जे नाव मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर तरसत होतो. काय म्हणतात आलेले पाहुणे? डेड बॉडी कुठपर्यंत आली, नावाने सुद्धा हाक मारत नाही. म्हणून एकच गोष्ट लक्षात घ्या, आपण इथं पाहुणे म्हणून आलोय आणि जाताना सुद्धा पाहुणे म्हणूनच जाणार. इथं मालक म्हणून जगण्याचा प्रयत्न कधीच करू नका. मालक म्हणजे तुम्हाला हे मालक वाटते ना, लक्ष्म्यांनो, हे मालक समजतील. हे सुद्धा तुमचे मालक खरे मालक नाहीयेत. आपल्या सगळ्याचा खरा मालक कुठे आहे? मालक म्हणून जगण्याचा प्रयत्न करू नका. येताना काही चाललं नाही आणि जाताना सुद्धा, येताना घेऊन आलासी काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान धरू तू भल्या मानसा. कुठल्याच गोष्टीचा अभिमान धरू नको. येताना काही चाललं नाही आणि जाताना काहीच नेणार नाही. म्हणून सगळ्या गोष्टीचा अभिमान टाकून दे आणि भगवंताच्या भक्तीला लाग. ज्ञानोबा काय म्हणतात तरी, झडझडो दिवहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी व्यंग निज धाम माझे. ह्या संसारातून झडझडून निघ आणि काय कर, माझ्या भक्तीला लाग. आणि भक्तीला आल्याच्या नंतर भक्तीमध्ये पहिली भक्ती ती म्हणजे नामस्मरण. संतांनी आयुष्यभर
नामस्मरण केलं, त्या नामस्मरणामुळं संतांचं पाप नाहीसं झालं. आणि नुसतं संतांचंच पाप नाहीसं झालं नाही, संतांचं जे कोणी दर्शन घेईल त्यांच्या सुद्धा पापाचा नाश होतो. अभंगाचं द्वितीय चरण. देवा तयाचा बळी असे, 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 देवा अशा संतांच्या जवळ देव असतो. यानंतर परमार्थाला सगळ्यात जास्त बाधा कोण करतं, की जे परमार्थ करू देत नाही. इतकंच नव्हे, जर माणसाची पाप करण्याची इच्छा नसली सुद्धा तरी सुद्धा बळ माणसाकडून पाप कोण करून घेतं. अर्जुनाने भगवंताला केलेला हा प्रश्न आहे. अथ केन प्रयुक्तोयम पापम जगति पुरुषः अनिच्छन्नपि वर्ष्णेय बलादिव नियोजितः. बळ पाप कोण करून घेतं. परमार्थात सगळ्यात जास्त बाधा कोण आणतं. तर भगवंताने उत्तर दिलं, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. परमार्थामध्ये सगळ्यात जास्त बाधा कोण करत असेल तर ते पाप, काम. हा काम असा आहे, रजोगुणापासून तयार झालेला आहे काम आणि क्रोध. हे ज्ञान प्राप्त करू देत नाही. हे विद्येचे वैरी आहे, हे परमार्थाचे वैरी आहे. हे ज्ञान निधीचे भुजंग विषेदरीचे वाघ. परमार्थाला आड जर काय येत असेल तर काम आणि क्रोध. थोडक्यात विषय वासना. हे विषय कसे आहेत. भगवंत सांगतात माणसाचा नाश कशाने होत असेल. ध्यायतो विषयान पुंसस संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामत कामत क्रोधो विजायते. विषयाच्या ध्यानानं विषयाची आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण झाली की कामना तयार होते. कामना पूर्ण झाली नाही की क्रोध निर्माण होतो. आणि क्रोधाने काय होतं. क्रोधात भवति समोहस समोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोधाने अविचार निर्माण होतो. अविचाराने बुद्धी भ्रष्ट होते आणि परिणामी त्या माणसाचा काय होतो, बुद्धी भ्रष्ट झाली म्हणजे त्या माणसाचा अधपात झाला. मग हे सगळं कशाने झालं. कशाने झालं. क्रोधाने झालं आणि कामाने झालं. आता बघा माणसाला क्रोध कशाने येतो. इच्छा पूर्ण नाही झाली की काय होतं. सकाळी सकाळी टॉयलेटला जायच्या टायमाला काय लागते अगोदर. काय लागते. आणि ती जर नाही मिळाली तर काही काहीला होतच नाही. पुढचा कार्यक्रम होतच नाही. मग ते आरडात कुणाच्या नावाने. ह्या लक्ष्म्यांच्या नावाने. म्हणजे निर्माण काय झाला. क्रोध निर्माण झाला. पण तो क्रोध कशामुळे निर्माण झाला. कामामुळे झाला. विषयाच्या ध्यानामुळे झाला. झालं की नाही.
जो चाय पान सुपारी को नहीं छोड़ सकते, जो सीधा सीधा चाय पान सुपारी को नहीं छोड़ सकते, वे अपने काम क्रोधादि विकार कैसे छोड़ेंगे? और जो काम क्रोधादि विकार नहीं छोड़ सकते, वे भगवान की प्राप्ति नहीं कर सकते. ज्याचा काम क्रोध जाऊ शकत नाही, तो भगवंताची प्राप्ती करू शकत नाही. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर काम आणि क्रोध गेलेच पाहिजेत, पण जात नाही. ज्ञानोबा काय म्हणतात? विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. कडू असणारा दुःखरूप असणारा संसार आपल्याला काय वाटू लागला? सुखरूप वाटू लागला. आणि सुखरूप असणारा देव, सुखरूप असणारा परमार्थ आपल्याला काय वाटू लागला? का कमल कंदू आणि दगदुगी नांदनू कैकेची घरी, पगी पगागू से विजय प्रमगी गेराची कलू चिवगे. तुम्ही मला सांगा, कमळाच्या जवळ कोण राहतं? तुम्ही सगळे शेतकरी लक्ष्म्यांनो, कमळाच्या जवळ कोण असतं? कोण असतं चिखलात? कोण आहे? बेडूक आहे की नाही? मग तो कमळातला सुगंध सेवन करण्याचा पहिला अधिकार जवळच्याचा का लांबच्याचा? हा, इथं कीर्तन ऐकायला जवळचे पटकन येऊ शकतात का लांबचे? लांबचे येतील, जवळचे येणार नाहीत. गंगेच्या पाण्याचं महत्व गंगेच्या कडेच्या लोकांना कळत नसतं. लांबून येणारे गंगेतलं पाणी अगदी बाटलीत भरून घेऊन जातात तीर्थ म्हणून, आणि शेजारचे लोक घाण करून जातात, आणि ते घाणीचं पाणी तीर्थ म्हणून घेऊन जातात. हो की नाही? आता असं असतं. तर त्या चिखलात जो बेडूक राहतो, तो बेडूक चिखल सेवन करतो, आणि लांबून येणारा भ्रमर काय करतो? त्या कमळातील सुगंध सेवन करतो. पाहे पातूद पवित्रानी गोड, पासी त्वचेची आपत्राड, पगिते अवघे गुणी गोचिड, अशुद्ध काय सेविती. गोचिडाच्या जवळ काय आहे सांगा मला? दूध आहे की नाही? पवित्र असणारं गोड असणारं दूध त्या गोचिडाच्या जवळ आहे, पण तो गोचिड अशुद्ध असं रक्त सेवन करतो, पण दूध सेवन करत नाही. तशी जीवाची अवस्था झालेली. गोड परमार्थ कडू वाटू लागला, आणि त्याचं चित्त, त्याचा देह त्याने कुणीकडे लावला? देवाने देह दिला कशासाठी आणि त्याने वापरला कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने देह दिला भक्तीसाठी, पण तो आपण संसारात वापरला, आणि म्हणून आपल्यामध्ये काम आणि क्रोध यांसारखे विकार झाले. पण संतांमध्ये काम आणि क्रोध नाही. अभंगाचं तृतीय चरण.
चाली झाल्या पाहिजेत हो ना. असे गायक दादा खरंच तुम्ही हिरे शोधून आणले तो. वादक बी गोड आहेत आणि गायक बी गोड आहेत. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. ती चाल आपण रूप पाहताना म्हणायचो, ती चाल आहे. आठवण करून देऊ का? हा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. क्या बात आहे. टाळ्या वाजवा परत एकदा. ऐकण्यातल्या चाली आल्या की गोड वाटतं. आणि ही चाल मला यांनी हजारो वेळेस शिकवली हो. प्रत्येकाकडे एक गुण असतो, गुण, आणि तो ईश्वराने दिलेला असतो. ईश्वर देत असतो. ह्यांना गायन येतं, ते गायनच करणार. मला कीर्तन येतं, मी कीर्तनच करू शकते. मी कितीही अट्टहास केला ना तरी गायन करू शकणार नाही. आणि यांनी कितीही अट्टहास केला तरी ते कीर्तन करू शकत नाहीत. त्यांना एकच अभंग लिहून दिला होता, संताची बाई हा माझा विश्वास. 6 महिने ते रोज वही घेऊन बसायचे. रोज वही झोप लागायची, तोंडा वही पडायची. मी ती वही बाजूला उचलून ठेवायचे. 6 महिने पाठ करीत होते. पण पाठ हा ईश्वराने दिलेला गुण असतो. दादा तुम्ही उत्तम वाजवतात. ही कला अप्रतिम. तुम्ही याच्यात मेहनत घेतली, कसोटी घेतली. मग तुमच्याकडे जर वादनाचा जर उत्तम गुण असेल तर तुम्हाला का वाटावं मी कीर्तन सांगावं? तुम्हाला जर गायन उत्तम येत असेल तर तुम्हाला का वाटावं मी कीर्तन सांगावं? आणि मला जर कीर्तन उत्तम येत असेल तर मला का वाटावं मी गायन सांगावं? पण आजकाल झालंय असं. याला कारणीभूत आम्ही नाहीये, याला कारणीभूत तुम्ही आहे. कलाकाराची किंमत तुम्हाला नाहीये. हा जो दादा माझा भाऊ आहे, हा 7 दिवस तुमच्या गावात वाजवतो ना. तुम्ही 7 दिवसाचं जे पाकिट देता ना, एका कीर्तनकाराला मी तेवढे घेणार नाही आणि घेत पण नाही. पण तुम्ही एका कीर्तनकाराला 35,000 50,000 देता आणि माझ्या दादाला 7 दिवसाचे तितके देता. मग माझ्या दादाला का वाटणार नाही मी गायक कीर्तनकार व्हावं? गायकाला एका कीर्तनकार 1 दिवसात जेवढे घेऊन जातो तेवढे तुम्ही या बिचाऱ्यांना किती दिवसाचे देता? ते पण उभेच राहतात. त्यांची पण मेहनत आहे, त्यांची पण कसोटी आहे. सोपं नाही प्रमाण म्हणणं. वेळेला प्रमाण आठवणं, त्या प्रमाणाला चाल आठवणं, ती चाल तालात येणं, ती चाल सुरात येणं, ह्या गोष्टी सोप्या नाहीये. पण ज्या वेळेस तुम्ही त्याची 7 दिवसाची बरोबरी एका कीर्तनकारासोबत करताना त्यावेळी माझ्या दादाला वाटतं, माझ्या भावाला वाटतं मी काय व्हावं? कीर्तनकार व्हावं. पण आता माझ्या दादानं आयुष्यभर मेहनत कशात घेतली? आता माझ्या या भावानं मेहनत कशात घेतली? आयुष्यभर आमच्या मिस्टरांनी मेहनत गायनात घेतली. आणि त्यांनी जर ठरवलं आता मी कीर्तन करायचं, खूप मोठ्या मेहनतीने ते कीर्तनकार होऊ शकतील. पण एकच कीर्तन कुठेही गेलं तर तेच टिपण ते सांगू शकतात, ते होऊ शकतात. गायक कीर्तनकार होऊ शकतो आणि वादक ही कीर्तनकार होऊ शकतो, पण तो टिपटी कीर्तनकार होऊ शकतो. आता तुम्ही याच गावामध्ये सलग 15 दिवस कीर्तन ठेवा दादा, बघा का भगवान भाऊ, सलग 15 दिवस कीर्तन ठेवा. तुम्ही द्या अभंग, तर ह्या अभंगावर कीर्तन करायचं. कालचं चिंतन आज नाही आलं पाहिजे. सलग वर्षभर ठेवलं तरी पहिल्या दिवसाचं शेवटच्या वर्षी 365व्या दिवशी येणार नाही याची खात्री मी देते. कारण आम्ही आयुष्यभर काय केला? अभ्यास केला. मग आम्ही का म्हणावं मी गायन करावं? दादांनी उत्कृष्ट चाल गायली. दादांसाठी इतके आभार मानते ना दादा, खरंच. कारण मला गायनाची किंमत कळती. दादा जेवढा अभ्यास आहे ना तितकं गायन जर मला आलं असतं ना तर मी बी तुमच्या गावात जे दिलं ते घेतलं नसतं. विठाला ते येत नाही ना ते बघे, आलं ना की लगेच त्याचा काय होतो? इगो होतो, इगो. बरं झालं देव मला गायन नाही दिलं, नाही तर मला पण काय झालं असता माझ्यासारखं गायन. अहो तुम्हाला सांगू, जगाचे आद्यगुरु एक शंकराचार्य. शंकराचार्यांना विचारलं तुमच्याकडे ज्ञान किती आहे? त्यावेळेस ते जगाचे आद्यगुरु शंकराचार्यांनी त्रिशूळ पाण्यामध्ये बुडवलं.
त्या त्रिशूळाला काही थेंब आले. जगाचे आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात या जगामध्ये समुद्रा इतकं गहन ज्ञान आहे आणि या त्रिशूळाला जे थेंब आले ना तितकंच ज्ञान कुणाकडे आहे. मग जगाचे आद्यगुरु एवढी लवचिकता घेतात तर तुम्ही आम्ही किती घेतली पाहिजे. विठाला काम क्रोधा नाही झाली भूती झाली समता. संतांची आपण लक्षणं सांगतोय. संतांकडे काम नाही क्रोध नाही भूती झाली समता. समता म्हणजे काय. समता समान नॉट डिफरंट बिटवीन टू. तुमच्यात आणि माझ्यात भेद नाही. मग कोणत्या स्वरूपातून तुमच्यात आणि माझ्यात भेद नाही सांगू शकता. तुमच्यात आणि माझ्यात भेद नाही. तुम्ही आणि मी एक आहेत. ज्ञानदेव म्हणी तोही माझा आत्मा आम्हा तुम्हा नाही वेगळी. आत्मस्वरूपाने तुम्ही आणि मी काय आहे एक आहे. तुमच्यातला आणि माझ्यातला आत्मा काय आहे. सगळी सूर्यप्रकाशाची किरण कुणाचे अंश आहेत. सूर्याचे अंश आहे. मग ह्या घरात पडलेलं सूर्याचं किरण त्या घरात पडलेलं सूर्याचं किरण वेगळं आहे का. ते सगळे इथून तिथून सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. मग आत्मस्वरूपाने तुम्ही आम्ही एक आहे म्हणून तुमच्या आमच्यामध्ये काय नाही भेद नाही. पण तो भेद केला कुणी केला. तुम्ही आम्ही केला. आणि भेद केल्यामुळे तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये काय आलं दुःख आलं. तुम्ही आम्ही भेद केला. माणसाने भेद केला. हा उच्च हा नीच हा लहान हा मोठा हा श्रेष्ठ हा कनिष्ठ हा ह्या जातीचा हा त्या जातीचा ही श्रेष्ठ ती कनिष्ठ. हा भेद कुणी केला. देवाच्या दरबारात भेद नाही. देखे मनुष्य जात सकळ जे स्वभावता भजनशील झाले असती केवळ माझे चिताई. हे सगळे मनुष्य जे निर्माण झालेत ते फक्त भगवंताच्या प्राप्तीसाठी निर्माण झालेत. पण माणसामध्ये माणसांनी भेद केला. जीवामध्ये ज्या दिवशी भेद केला त्या दिवशी दुःख आलं. आणि हा भेद तुम्ही आम्ही तर सोडा. जसा लक्ष्मी मातेला इगो झाला होता अहंकार. परमार्थाला पहिलं कारण अहंकार, दुसरं कारण काम क्रोध, चौथं कारण भेद. हा भेद साक्षात रुक्मिणी आईसाहेबांनी केला. भगवंताच्या दरबारामध्ये बंका बंका चोखा सगळे येऊ लागले. सगळे येत होते आणि ते कोण होते. सगळे भगवंताचे भक्त होते. पण रुक्मिणी आईसाहेब म्हणते तो बंका कोण आहे. तो बंका कोण आहे. तो बंका कोण होता. बंका महाग होता. नरहरी सोनार होता. सावता माळी होता. सर्व जातीचे संत भगवंताकडे येत होते. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. देवाने उच्च नीच भेदभाव केला नाही. आईसाहेबांनी केला. आईसाहेब म्हणते तो बंका मंदिरात येतोय माझं मंदिर बाटतय. देव म्हणाले अगं तो माझा भक्त आहे. त्याची जागा नुसती माझ्या मंदिरात नाही त्याची जागा माझ्या अंतःकरणात आहे. कुठे. आईसाहेब बोलल्या नाही बाईची जात फार फार भयंकर फार भयंकर. आमच्या इतकं सांगू शकत नाही मी. तुम्हाला सगळ्याला माहिती सगळ्याला माहिती सगळ्याला. लांब पाणी पडलं तरी तुळशी पशीच फेकलं म्हणती. लय डेंजर अति डेंजर हो. ती आईसाहेब म्हणतात मंदिर वाटतंय मला जमणार नाही. देव म्हणाले तुला वाटतं ना मंदिर वाटतंय. आजपासून तुझं मंदिर आलं बाजूला. आजही तुम्ही जा पंढरपूर मध्ये तुम्ही जा. देवासोबत पत्नी दिसते हो. त्या देवानं भक्तासाठी ज्या पत्नीनं भेद केला म्हणून त्या पत्नीला सुद्धा काय केलं
युगे 28 विटेवरी उभा 28 युग झाला कमरेवर हात देऊन भक्ताची वाट पाहत उभा आहे. फक्त त्या भक्ताकडे काय पाहिजे? भाव पाहिजे. आणि भेद केला तर तो संपला. म्हणून तुकोबा काय म्हणतात? समता झाली म्हणजे भेदा भेद काय झाला? अभंगाचं चतुर्थ चरण. तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद Papa
एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय गोड आणि दादाने सुद्धा अतिशय गोड साथ. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. भेदाभेद अभंगाच्या चतुर्थ चरणामध्ये सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये जीवनामध्ये कधीच भेद करू नका, आणि ज्याने भेद केला तो आयुष्यामध्ये कधीच मोठा होऊ शकत नाही. बरं का आई दादा, तुमच्या सगळ्यांसाठी सांगते, ज्याने आयुष्यामध्ये भेद केला दादा तो संपला, त्याचा विषय संपला. आणि जो सगळ्यांना आपला म्हणून चालतो तोच आयुष्यामध्ये मोठा होतो. तुम्हाला आज एका असा मोठ्या कालच ज्यांची जयंती झाली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आयुष्यामध्ये कधी भेद केला नाही. अहो, वकिलीचं शिक्षण घेऊन आले ना, तर त्यावेळेस इंग्रज त्यांना सरकारी वकील म्हणून घेत होते, पण त्यांनी सांगितलं नाही, जोपर्यंत समाजातील गरीब व्यक्तींना मानाचं स्थान भेटत नाही तोपर्यंत मला ही वकिली नकोय. काय अवस्था होती त्यावेळची लोकांची. आणि त्यानंतर आणि ते मोठे झाले, त्यांना आज महामानव म्हणतात. आणि त्यानंतर दुसरा माझा राजा एक असा होऊन गेला की आज तुम्ही आम्ही छाती ठोकपणे सांगतो आम्ही हिंदू आहोत, हे स्वराज्य हिंदूंचं आहे, आम्ही छाती ठोकपणे सांगतो. आणि सर्व मराठी म्हणतात हे हिंदवी स्वराज्य मराठ्यांचं आहे. पण मी मराठ्यांना सांगेल, हिंदवी स्वराज्य फक्त मराठ्यांचं नाहीये, तर 18 पगड जातीच्या मावळ्यांनी या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलंय. 18 पगड जातीचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र केले आणि म्हणून हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. आणि राजे मोठे झाले. भेदभाव केला असता तर राजे मोठे झाले असते, हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले असते? अजिबात नाही. आज आपल्या मंदिराला कळस, अंगणात तुळस, बाईच्या कपाळाला कुंकू ज्यांच्यामुळे दिसतंय ते आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
आज प्रत्येकाला वाटतंय अंधार होत चाललाय, अंधार होत चाललाय, दिवा पाहिजे, दिवा पाहिजे, आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. माय बापू, शिवाजी या शब्दात ताकद एवढी आहे. शिवाजी शब्दाचा उलटा शब्द करा, काय होतो? काय होतो? जीवाशी, रयतेच्या सुखासाठी जीवाशी बाजी लावून लढले ते शिवाजी. सोपं नाहीये. आणि भेदभाव केला असता तर हे शक्य झालं असतं. 18 पगड जातीचे मावळे होते. शिवा काशी कोणत्या समाजाचा होता? नावी समाजाचा शिवा काशी दे. पन्हाळगड जिंकून अवघे 6 महिने झाले. 6 महिने झालं होतं पन्हाळगड जिंकून. राजांना सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला. लॉकडाऊन तुम्ही आम्हीच नाही अनुभवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस लॉकडाऊन अनुभवलं. सिद्धी जोहरला वाटलं किल्ल्यातलं अन्न संपलं की राजे बाहेर येतील. 4.5 महिने झालं राजे गडाच्या बाहेर येत नाहीयेत. बाहेर पडायचं कसं? 1.25 लाख फौज गडाला वेढा घालून होती. बाहेर पडायचं कसं? पन्हाळगडाच्या पायथ्याशी शिवा काशीचं गाव नेवापूर. नेवापूरच्या पाटलांना जबाबदारी घेतली. शिवा काशीत दिसतो शिवाजी महाराजांसारखा, शिवाजी महाराजांसारखीच धाडी, शिवाजी महाराजांसारखाच गंध, संपूर्ण पेहराव शिवाजी महाराजांसारखा. एक दिवस सिद्धी जोहर समोर जायचंय कुणाला? शिवा काशीतला. आला शिवा काशीत. छत्रपती म्हणतात, शिवा काशीत माझ्यासाठी, माझ्यासाठी मरतोयस? माझ्या समोर सिद्धी जोहर समोर जातोय. शिवा काशीत म्हणतो, राजे राजे तुमच्यासाठी एक दिवस मरण पण इतिहासात आयुष्यभर